कमेंट आलेलं की तुझ्याकडे मशीन आहे म्हणल्यानंतर तू कशानं गरीब आहे, तू श्रीमंतच आहे. तर मशीन आहे म्हणून काय आम्ही श्रीमंत झालो का? आम्ही पण गरीबच. आता एखादी गोष्टीची हाऊस आहे तर ती घेतली तर काय वाईट आहे. आता काही स्वप्नच बघायची नाहीत किंवा गरीब आहे म्हणून काही गोष्टी घ्यायच्याच नाही ते का, तो विषय नंतर. काय सगळ्यांना माझे नाव नेतला संग्राम जाधव. आज पहिला गोष्ट आहे. पहिला गोष्ट म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. या दिवशी आपण हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये. कसे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आज सकाळी ब्लॉगला सुरुवात केली कारण रोज आमचं उरकत नाही. आणि आज आमचं ना मला वाटते 9-9:30पर्यंत आमची कामं झालेली सगळी. 9 वाजेपर्यंत झालेली मला वाटते, कपडे भांडी सगळं. मग तिथं पुढून सोनूला आंघोळ घालणं. आज आंघोळ पण आम्ही इतकी निवांत केली. रोज इतकी कुत्र घाई होती का नाही आमची. पटापट पाणी ओतून घेतो, अंग पुसतो, कपडे वगैरे घालतो. 10 मिनिटं जातच नाही तिथे. आणि आज टाइम पण फास्ट जाय ना. रोज उशीर झालेला असतो नाही तेव्हा घड्याळाचा काटा असं सर 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 भिंगतो ना, काय सांगू तुम्हाला. पण आज टाइम जाय नाही. आम्ही 9:30 फक्त 9:45 वाजेपर्यंत आमचं सगळं आवरून बसलो आम्ही. आज टायमिंग जाय नाही, आम्हाला वेळच जाय नाही आज. तर मी आवरून रेडी झाले, सोनूचं आवरून वगैरे दिलं. आज त्यांना विदाऊट घालायचं त्यामुळे फ्रॉक घातली कारण असं पण तिला आता बसायचं बंद व्हायला लागलं. गुडघ्याच्या वरपर्यंत कपडे यायला लागले ते. आणि मी असं काय घातलंय, हा ड्रेस आहे पण काय आहे, ओढणी नाही त्याच्यावरती दुसरी ओढणी घेतली ना, वाऱ्याने इतकं भरभर उडतं की वारच इतकं काय सांगू तुम्हाला. तर आता स्वेटर घालून घेतला. आणि हा स्वेटर ना मला म्हणजे नवऱ्याने घेतलेला माझी डिलिव्हरी झाल्यानंतर, म्हणजे सोनू झाल्यानंतर. आणि ह्याला 3च बटणं होती, त्यातली 2 तुटली. ती एकच आहे जी खालचं आहे, ती 2 होती ती तुटून गेली. ते मी म्हणलेलं त्याला जोडायची पण त्याचे बटणं पण कुठं आहे ते माहीत नाही. आणि मी हा स्वेटर मला आवडतं म्हणून असं घेतला नव्हता खरं सांगायचं तर. कारण आपल्याला फिडिंग वगैरे करावी लागते लहान बाळ असल्यानंतर. मग म्हणलं की चेन वगैरे सारखे असं करून का नाही तुटतं म्हणूनसाठी मी हा स्वेटर घेतला. आणि हा मला वाटते सेलमधून घेतला असेल मी. दहिवडीमध्ये ना सेल लागलेला, आता कोणी तिकडचं असेल ना 2020मध्ये. म्हणजे त्याच्या आधीपासून एक दुकान होतं एस टी स्टँडच्या इकडच्या बाजूला, बिदाल रोडच्या साईडला. तिकडे एक मॉल होता, सेल होता लागलेला. तर तिथून हा घेतलेला. मला तिथं घेताना आवडलं नव्हतं. मला फक्त एवढंच होतं की मला चेन नको आहे. ही तर म्हणत होतं की टोपीचं घे, तू कानाला नाही बांधलं तरी पण तसं वरनं अडकवा येईल. पण मला ते नको होता कारण माझ्याकडे होता पण मी ते मिस्टरांना दिलेला आणि मग ते दुसरंच कोणीतरी घेऊन गेलं. पण मला असंच पाहिजे होतं कारण माझ्याकडे असं स्वेटर नव्हता, सगळं टोपीचा चेनच होता. पण चेन बिघडते मला माहीत होतं त्यामुळे मी हा स्वेटर घेतला. ना आता हा स्वेटर मला इतका आवडतं ना, तुम्हाला दाखवते. इतका आवडतो ना, इतका छान दिसतो ना. याचं कापड का नाही लय छान आहे, वेगळंच आहे. आणि ह्याच्यात गरम होतं, 5 मिनटं तरी घातलं ना तरी पण ह्याच्यामध्ये गरम होतं. अजिबात थंडी बिंडी वाजत नाही. म्हणजे हा विणलेला आहे ना, हे बघा विणलेलं काम आहे ह्याच्यावर. असं वाटतं हा लोकरीचं वगैरे बांधलं आहे का, एवढी उभी इथे ह्याच्यात. आणि मला लय आवडतं, छान दिसतं. आणि जी कोणी मला या स्वेटरमध्ये बघाल ना सगळे म्हणतात किती दिसतं, किती छान दिसतंय, कुठून घेतलाय. आणि हे जिगजॅगमुळे तर अजून ह्याला जर आपण हे नाही लावलं ना बटन वगैरे तरी पण ते एकदम जुळून राहतात. मी फक्त खालचं बटन राहिलं, दुसरं बटन लावली नाही ती, तरी पण ते छान दिसतंय. मला तर खूप आवडलं. आता सोनून घातलाय स्वेटर बघा. नको घालू तो, असू दे कशाला असू दे. तर तुम्हाला आवडते का नाही सांगा. आणि हा माझा पहिला स्वेटर होता. नंतर मला इतकं स्वेटर भेटलं ना, मी मोजू पण नाही शकत, लय स्वेटर भेटलं मला. पण मला हाल द्यायचं, माझ्या आवडतं तर हाच असतात सगळ्यात. आणि नंतर मग सोनू मोठं झाल्यानंतर ना तो कॅपचा टोपीवाला घेतलेला, तो पण आहे आता. पण मला ह्या गोष्टीची ह्या स्वेटरमध्ये एकच कमी वाटते ती म्हणजे खिशाची. खिसा असतं ना तर एकदम छान वाटलं असतं कारण त्याच्यामध्ये ठेवाई वगैरे काय पण येत होतं, पण तेच नव्हतं. माझी मम्मी म्हणत होती की दुसरा एक होता तो खिशाचा होता, पण तो असं कापड नव्हतं त्याचं किंवा असं दिसत पण इतका छान नव्हता. कलर पण त्याचा एकदम चॉकलेटी मळखा होता. ते मला काय आवडलं नव्हतं. आणि मम्मी मध्ये तेच घे, लहान मुलांना तेल वगैरे आपण लावतो तर ते इकडून उठतं ना, तर म्हणली तेच घे. पण मला हा आवडला, मी माझ्या मनातच केलं आणि हा घेतला ना. आता ती म्हणते की चांगला दिसतंय, छान आहे. तेव्हा माझ्या पसंतीवर आवडत नव्हती, म्हणजे माझ्या पसंतीला आवडत नव्हती. मी कुठली पण गोष्ट घेतली ना मला म्हणायची स्वतःच्याच मनाचं करते, आमचं ऐकतच नाही, काय गोड दिसतंय असं तसं म्हणायचे. आणि मला म्हणत होते की ही साईज ना, मी ह्याला टिप वगैरे काय मध्ये नाही, असतानाच ही साईज छोटे. तर ती म्हणत होती की डिलिव्हरीनंतर तब्येत वगैरे वाढते, तुला हे बसणार नाही, या लय टाईट होईल, नंतर ना ह्याला पण टिप पण नाही की आपण उसून करू, मग हा काहीच कामाचं नाही. पण मला काय माहिती, मला वाटत होतं माझी तब्येत वाढणारच नाही, एवढीच राहिली मी. तिचं म्हणणं होतं की वाढते अंगाला, वाढते कपडे घ्यावे म्हणजे आपल्याला पुढं पण उपयोगी पडतील, असं तिचं म्हणणं होतं. तर चला बोलत कसं 4 मिनटं गेली मला समजली नाही ते. तर चला आम्ही जातो. आणि हा स्वेटर मी सोनूला 3 वर्ष झाल्यानंतर घेतला असेल, जे शाळेत जायला लागलेली. आणि तिला शाळेत जाताना असं मला स्वेटर नव्हतं, सगळं वर्ण घालायचं होतं आणि ती वर्ण घालायला स्वेटरला भीती म्हणून हा चेनीचं घेतला. तिनं त्याच्या चेन पण तोडून टाकले. पण हा स्वेटर खरंच छान दिसतो. हां, हा स्वेटर खरंच छान दिसतो. आता स्वेटर पुराण पास, आता जातं सोनूला सोडायला. तुम्हाला हा स्वेटर आवडला का नाही सांगा कमेंट करून. 11:45 झाल्या. तर चला हां चला बॅग घ्या. तर आम्ही शाळेतनं आलो आणि सोनू खेळती सायकल.
तिनं अभ्यास वगैरे केला आणि गेले आता खेळायला. जेव्हा सायकल चांगली होती ना तेव्हा ते खेळले नाही. तुम्हाला एक मिनिट सांगते. सायकल चांगली होती ना तेव्हा तिनं खेळली नाही, म्हणजे तिचं पाय पोचत नव्हतं पॅन्डलपर्यंत, पण पाय येत नव्हतं तिचा. आणि आता सायकलचा भाग भंगार झाला आहे. आता रविवारी बाहेर काढली, तुम्ही बघितलं असेल तिकडे ठेवलेली, पण तिथं अडचण होती त्यामुळे बाहेर काढून टाकली. आणि आत्ताच ठेवली असेल, पावसाळा लागल्यानंतर मी सायकल आत ठेवून दिलेली. नाही, आम्ही कुठेतरी बाहेर गेलो आणि मग असं कोणी नसतं घरी आणि मग इकडे भंगार वगैरे येत असते ते गोळा करायला, मग ते घेऊन जातील म्हणूनसाठी मी त्या आतमध्ये ठेवून दिली, नंतर काढलीच नाही. पण आम्ही रेंटनं राहत होतो का नाही तेव्हा ती खेळायची सायकल, कारण तिथं फरशीवर तिला पॅन्डल वगैरे मारा येत होता. नंतर ना मी तुम्ही बघितलं असेल तिकडच्या व्हिडिओमध्ये, नंतर आम्ही इथं आलो आणि ती सायकल खोडा बाहेरच होतं, त्यामुळे त्याच्यावरती कोणी पण बसायचं. आणि मी म्हटलं आता गाडी आली या आणि ती मोठी झाली तर सायकलचा काही उपयोगच नाही आहे, म्हणूनसाठी मी पण कोणाला काही बोलली नाही की नको बसायला तिटल पेटल. ते कोणी पण बसायचं, कोणी पण खेळायची, बाहेरच होती. आम्ही गावाला गेलं तरी पण ती सायकल बाहेरच असायची. पण आता ती खेळायसारखी झाली आणि आता सायकल भंगार होऊन गेली आहे, तरी पण ती बिचारी खेळते त्याच्यासोबत. कशात ना कशात आपलं मन रमवते. आता राहिला विषय याचा, तर तिथं लावायचं चार्जिंगला, त्यामुळे त्या चार्जिंग संपलं, त्यामुळे ते तिथं ठेवलं आहे. मला वाटते भरपूर दिवस, 1 महिनाभर झाला असेल, जसा पावसाळा लागला आहे ना तसं तिनं गाडी काढलीच नाही. नाहीतर मध्ये रविवारी तर खेळतच होती. तर असं चला, आता संध्याकाळचा टायमिंग झाला आहे, आम्ही आवरायला घेतो घर, झाडू मारते आणि थोडीशी कणकण आहे, अंग इतकं गरम गरम लागतंय ना काय सांगू तुम्हाला. पहिल्यांदा लाईट लावते, टायमिंग झालंय. आधी ना आमची लाईट कंटिन्यू चालू असायची, पण आता नाही. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते, आधी मी येते, आपण घर आवरूया आणि मग ती गोष्ट बोलू. तर आम्ही घर आवरलं, झाडून वगैरे काढलं, तर स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. पण त्याला थोडं टायमिंग आहे ते तुम्हाला नंतर सांगते का ते आधी सोनूचं भाषण आहे का, जे की बघा इथं लिहिलं आहे. मी आधी एवढंच लिहिलेलं, पण थोडं त्यामध्ये काय तर काय ॲड केलं आहे आणि तिला एवढंसं छोटंसं भाषण दिलं, जास्त काय मोठं नाही, छोटंसं 5-6 ओळीचं. तर ते आता म्हणणार आहे आणि तिनं ते एका दिवसात पाठ केलं आहे, तर चुकणार नाही ना. मला पण माहीत नाही तिनं काय काय घेतलं आहे त्यात. मी ग्रुपला आत्ता बघितला तिचा व्हिडिओ आलेला, तर तिनं करेक्ट भाषण म्हणलेलं, जे की मी तिच्याकडून पाठ नाही करून घेतलं. एकदा सांगितलं आहे असं असं म्हण, तो जर म्हणली नाहीस ना तर बघ, असं तिला मी सांगितलेलं आणि तिनं ते पाठ केले. तर चला, 1 2 3 स्टार्ट. हां. नमस्कार सगळ्यांना, माझे नाव नेतला संग्राम जाधव. आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. या दिवशी आपण झेंडा फडकवतो. आपला तिरंगा आपली शान आहे. आपला देश आपली शान आहे. आपण आपल्या देशावर प्रेम करूया, मोठ्यांचा आदर करूया. जय हिंद. व्हेरी गुड. तुम्हाला आवडलं का नाही सांगा सोनूचं भाषण. काँग्रेस इकडे साथ द्यायचं असतं. छान म्हटलं करेक्ट म्हणलं बघा. तुम्ही डबल जाऊन बघा, तिनं त्यात आपण आपल्या भारत काय आपण आपला देश आपली शान आहे ही पण तिनं त्यात ॲड केलेलं, जे की मी ह्याच्यात नाही लिहिलेलं, ते मनानंच म्हणले, पण करेक्ट म्हणले. ओकेच, छान म्हणले. छोटेसं माझं भाषण सांगा तुम्ही. हां. तर चला, आता काय झालं स्वयंपाकाचं सांगते तुम्हाला. स्वयंपाकाचं सांगते कारण आता उद्यापासून होणार आहे श्रावण चालू. तर यावेळेस आम्ही श्रावण पाळणार आहे, कारण ना नाही पाळला तर आपल्याला त्रास होतो. तर दर वेळेस ना कोणाला त्रास होतो. मागच्या वेळेस मला झालेला, नंतर त्याच्यानंतर सोनूच्या पप्पाला झालेला, त्यामुळे यावेळेस आम्ही ठरवलं की मला बोलत नाही त्या दिवसात मला बोलत. तर आम्ही ठरवलं यावेळेस श्रावण पाळायचा. त्यामुळं मग आजचा एकच दिवस आहे, कारण उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारपासून श्रावण चालू होत आहे. मला आजच्या दिवसच खाण्यासाठी आहे, काय काय खायचं आहे ते खाऊन घ्या. तर सोनूला खायचं आहे चायनीज, तर मग म्हटलं ठीक आहे असं. पण मग मी काय ते म्हणलं काय बनवू नको, कारण उद्या आहे उपवास. काय बनवलं तर उद्याच्याला राहणारच आहे. थोडं आमचं थोडं म्हणण्यापेक्षा भरपूर आमचं शिल्लक राहतच उद्या खाण्यासाठी. त्यामुळे आज काय आम्ही आणणार नाही. जे काय आणणार आहे ते हो. ही वही आहे ना खूप जुनी आहे, तर ह्याच्यावर साल नाही लिहिलं मी, ह्याची पुढची पानं पण फाडली. ती ही वही 3-4 वर्षापूर्वीची आहे. जेव्हा सोनू लहान होती आणि आम्ही आमची पहिली गाडी घेतलेली ना, तेव्हा गाडीचा हप्ता लिहिण्यासाठी किंवा गाडीचा हप्ता किती बाउन्स झालं तर ती लिहिण्यासाठी ही वही आणलेली. त्यावेळेचा तिचा अभ्यास बघू शकताय तुम्ही, 0. इथं लिहिलंय, पण मी तिच्याकडून घरी सराव करून घेतला. जेव्हा ती 2 वर्षाची असेल, 2 वर्षाची पण नसेल मला वाटते, कारण जेव्हा आम्ही गाडी घेतली ना तेव्हा ती 8 महिन्याचीच होती. आणि नंतर ना बघा मी घेतलाय स्वयंपाक बनवायला. इथं टाकले
कांदा टोमॅटो टाकले बुर्जी करायला, तिकडे 2 भाकरी करून घेतल्या त्या. आता ही सगळा पसारा आवडते, आता सगळीच करणार आहे कारण ठेवून काय करणार आहे अजून. हां, तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. कांदा भाजतोय तोपर्यंत आपण थोडंसं बोलून घ्या. मी तुम्हाला म्हणले होते की मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. तर झाला विषय काय तुम्हाला सांगते. मला त्या गोष्टीचं म्हणजे भरपूर, आता त्या गोष्टीला 8 दिवसाच्या वरती होऊन गेलेत, म्हणजे 10-12 दिवस झाले असतील. 8, 9, 10, हां 10 दिवस झाले असतील, आज 10वा दिवस आहे. तर पहिल्या स्टार्टिंगला आमचे मशीन बिघडली तेव्हा डेमोवाले आलेले चेक करायसाठी. माझा हात वर धरला का दुखतो असा. तर त्या दिवशी काय झालं तुम्हाला सांगते. त्यांना मी यायला सांगितलं, तर त्यांना आता एक गैरसमज असतो माणसाचा. पहिल्या स्टार्टिंगला सांगते, असं वाटतं की एखादी मोठी वस्तू आहे त्यांच्याकडे म्हणल्यानंतर ती लोक श्रीमंत झाली. किंवा मला ह्याच्यावरनी पण कमेंट आलेली की तुझ्याकडे मशीन आहे म्हणल्यानंतर तू कशानं गरीब आहे, तू श्रीमंतच आहे. तर मशीन आहे म्हणून काय आम्ही श्रीमंत झालो का? आम्ही पण गरीबच. आता एखादी गोष्टीची हाऊस आहे तर ती घेतली तर काय वाईट आहे. आता काही स्वप्नच बघायची नाही किंवा गरीब आहे म्हणून काही गोष्टी घ्यायच्याच नाही ते का. तो विषय नंतर मी क्लिअर करेन, आधी ती सांगते. तर ते आले आणि त्यांना मी सांगितलं हा रस्ता इकडे या. तर ते बंगल्यावरती गेले तिकडच्या, जो आमच्या तिकडं माळाला आहे तो बंद आहे, तिकडं कोणी राहत नाही. तर त्यांना वाटलं की मशीन तिथं आहे, तिकडे गेले ते. म्हणलं तिकडे नाही आम्ही खायला आहे. तर ते रस्ते चुकले, ते भैकून तिकडेच खायला जायला लागलं. मग रस्त्याला गेलं आणि समज पप्पा आलं तोपर्यंत त्यांना घेऊन आलं. आणि असं त्यांना वाटलं की मशीन आहे म्हणल्यानंतर ते मोठं घर झालं. आणि आता मेन इंजिनियर पण बघायला आलं, त्या दिवशी पण तसंच झालं. ते पण रस्ता चुकलेला, जाऊ द्या ते पहिल्यांदा चालेल त्यामुळे रस्ता चुकला. अगं मी बोलते थांब जरा. तर आले ते बघायला आणि म्हणजे माणसाला वाटतंच ना की पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं मोठं घर असेल काय असेल. आले तिथे लवशी थांबले. मी त्यांना घ्यायला गेले होते, तुम्ही बघितलं. त्यांना घेऊन आले आणि मी डायरेक्ट घरात आले. तर ते तिथंच थांबलेलं. त्यांना वाटलं की हे घर नाही, इथनं दुसरीकडे जायचं आहे काय. ते भरपूर वेळ वाट बघितली त्यांनी. म्हणले या ना, इथंच मशीन आहे. तरी पण त्यांना विश्वास बसत नव्हता. नंतर ते आले, बघितलं कुठं मशीन आहे. आणि झालेलं असं की आमचा बल आदल्या दिवशी गेलेला, तुम्हाला सांगितलं मी. त्या दिवशी आमच्या घरात लाईटच नव्हती आणि दिसत पण नव्हतं या. तर त्यांना पाठीमागं दिसत नव्हतं या, उजेड नव्हता. तर ते बोलले लाईट नाही का, लाईट लावा. तर मी त्यांना सांगितलं की अहो लाईट आहे पण त्यांना म्हणलं की अहो लाईट आहे आमच्याकडं, पण आमचा बल रात्रीच म्हणजे सकाळीच गेला या, सकाळीच गेला आहे. म्हणलं लाईट नाही लावू शकत. म्हणलं माझ्या मोबाईलचा टॉर्च आहे, मी लावते ते. तर त्यांना इतकं असं वाटलं की खरंच ही लोक लईच गरीब आहे ती. मग त्यांनी चेक वगैरे केली, म्हणजे जेव्हा मी सांगितलं ना लाईटच आहे पण बलच गेला आहे, तर त्यांना असं मनातच वाटलं असेल की अरे किती गरीब आहे ती, किती गरीब. कारण त्यांनी घर बघूनच आधी वाटलेलं. नंतर मशीनचा फॉल्ट वगैरे काढला त्यांनी काय, आणि सांगत होते की पार्ट खूप महाग आहे, सर कमी करा, गरीब लोक आहेत ती, त्यांचं पण एकच पत्र्याचं शेड आहे, एकच रूम आहे, असं सगळ्या गोष्टी सांगत होत्या. म्हणजे त्या माणसाने आमची परिस्थिती समजली की आम्ही गरीब आहे आणि खूप कमी पैसे केलं. कारण मी पण गुगलवर त्याच्यावरती, कारण मी बघितले म्हणून सांगते. काहीच फॉल्ट नसतो, एक्झॅक्ट फॉल्ट काय झालेला कळत नाही. फक्त एक छोटासा पार्ट खराब झाला आहे आणि त्याला 3 आणि 4 हजार रुपये घेते ते. तर आमचं तर खूप मोठा अख्खी वायरिंग म्हणजे अर्धी मशीनच आमची रिपेअर होणार आहे, त्याला आम्हाला 7,000 रुपये सांगितलं. तर मी गुगलला सर्च वगैरे करून बघितलं तर भरपूर पैसे सांगत होते. तर एवढं जास्त देऊ नका असं काय आहे, म्हणजे मला हे सांगत होतं की. आणि तो माणूस मला स्टार्टिंगला फोन आला ना, त्या माणसाच्या स्टार्टिंगला मला फोन आला ना, तेव्हा तो खूप रगीलं बोलत होता. आणि मला वाटलं की हा माणूस लयच रगीला आहे, हा समजून घेईल का असं तसं. मला लय भीती होती. आणि मिस्टर पण नव्हतं घरी त्या दिवशी. पण तो माणूस आला ना, खरंच लय चांगला होता. म्हणून आता कळलं की बघितल्याशिवाय कोणा विश्वास ठेवायचा नाही, कोणाविषयी असं गैरसमज धरायचं नाही. बघितल्यानंतर कळतं खरंच तो माणूस इतका चांगला होता ना, लय समजून घेतलं त्यांनी आम्हाला. आणि तो बोलला की आता ते कंपनीकडून माणूस येतो, पण त्याचं आपल्याकडून फॉल्ट झाल्यानंतर त्यांचे चार्जेस वगैरे असतात, तर ते नाही ते घेणार. मी पण पुढे सांगितलं की आम्ही पण इतकं काही हे नाही आहे ते नाही. मी जाऊ मम्मीला गोष्ट सांगितली ना, मम्मी म्हणली की नवरा असतं तर लयच इवाळला असतं, नवरा तर तुझा लयच गरीबडे तोंडाचा आहे, माणसाला पुढच्या माणसाला दया येणार म्हणजे येणारच. आणि खरंच मशीनचं ते पार्ट खराब झालेलं का नाही, तर माझा नवरा म्हणत होता की लय पैसे होतं तर मी वायर आणून देतो की तुम्ही बसवा नुसतं, मी इलेक्ट्रिकच्या दुकानातनं वायर आणतो. मग ते माणूस म्हणतो अहो साहेब तसं नसतं, नाही सर अहो तसं नसतं या, तो अक्कच बदललं आहे, वाईस पण त्यानं वायर नाही ठेवलेलं असं ते सांगत होते. म्हणलं हा माणूस खरंच समोर असताना लय हिवाळा असतं. आणि त्यात आमचं इतकं कार्पेटचा डोबळा पडलाय ना, म्हणजे त्या मशीनवाल्यानेच डेमो देणार आलेला ना,
त्यांनाच ते फाटलं बरं का मशीन अडकवताना. इतकं काय फाटलं ना, तुम्ही बघितलं असतं एवढंच फाटलेलं. पण ते आता हातभर झालं आहे. त्याला आपलं मी कागद वगैरे लावून कसं तरी ठिगळ लावून संसार करते. आता काय करायचं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की माणसाला आमची गरिबी समजले. ते आता काही काही लोकांना नाही कळत. आता मी जेव्हा मंथली बजेट, खर्च, पगार या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल ना, आई शपथ तुम्हाला विश्वास नाही बसणार की कसं कसं आम्ही दिवस काढतोय. कारण आमच्या घरातल्यांना किंवा बऱ्याच माणसांना वाटत असेल की आम्ही लय मजेत आहे, पण ना एक एक रुपया आम्ही किती जपून वापरतो ना, हे आमच्या जीवाला माहीत आहे. तर लवकरच सांगेन. माझा नवरा आलाय, आपण लपून बसूया. दरवाजा ढकलून बघताय वे. पोरगीला शोधा. हा, ही तर आधीच निघते. तुम्ही बाहेर गेला ना बघायला, खरं सांगा, तिकडे गेला ना. मी अक्षरशः भाऊ केलं. पप्पांना धप्पा केलं. कॅमेरा चला बसा, जेवा. पुढे या ना. तिला त्याच्या पप्पानं तेल खडू आणलं नाही तर म्हणून ती नाराज झाली. पुढे ये की अगं, मला स्वयंपाक बनवायचा आहे. काय हवं पोरीला, काय पाहिजे तुम्हाला कळत नाही का. इकडे इकडे आली का? सोने आली का? इकडे ये. आत या. तू शहाणी आहेस ना उभं राहायला नाही, कणकणी आली मला. बाळा, तू शहाणी आहे ना. इकडे बघ अगं, इकडे बघ की. तू शहाणी आहे ना, तू समजून घेते ना. पुढे ये. पुढे बना नको. उद्या आणते का? तू हुशार आहे ना, तू समजून घेते ना. पैसे नसलं काय नसलं तर ए घेते ना, समजून घेते ना तू. हा? घेते ना. हो ना. असं दे उद्या उद्या आणतो. आणतं. बरं का? असं दुसऱ्या पोरांचं घेऊन रंगवायचं, त्याला काय होतं. त्याला काय होतं? कोण देत नाही का तुला? कोण देत नाही का? रडायचं नाही. कोण देत रडायचं नाही? नसतं. कोण देत नाही? कसला किड आहे तो. काय झालं? टाळान टाळा, किती खुश झाली लगेच. हा? टाळान टाळा. आता मग चप्पल मारल्यासारखं तोंड केलेलं या. ह्याच्यापेक्षा भारीतलं तेल कुठं आणलेलं ठेवलंस का तू. आणलं नव्हतं का ते मोठं. आता हे मोडायचं नाही तर. 1 2 3 कॅडबरी? 4 5 6 कॅडबरी 8 9. काय हवं. उद्या आणतो. राहू देत. उद्या आणतो.